आपल्यासोबत दीपक पाटील आहेत, जे अधिकारी आहेत लक्ष्मी ऑर्गॅनिकचे. मी त्याची बातचीत करणार आहे, कारण मोर्चा आला आणि मोर्चानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया त्यांच्या घेण्याचा प्रयत्न करतोय. मोर्चा आला होता, नेमकी या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? नाही, जे मोर्चा करतायत, आंदोलन करतायत, तो त्यांचा हक्क आहे आणि त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांनी त्याद्वारे आम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, लेखी प्रश्न पाठवलेले आहेत. आम्ही त्यांच्यावर उत्तरं देऊ. नेमका हा जो काय विषय निघाला आहे की इटलीची कंपनी आहे, इटलीमध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि या पद्धतीचा जो वारा अशा पद्धतीने वाहत आहे, यामुळे हा आंदोलन अधिक तीव्र होतं आहे. काय बोलला या संदर्भात? नाही, याच्यात मी एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो की जी इटलीमधली जी कंपनी होती, तिने सातत्याने 55 वर्ष त्यांचं सांडपाण्याची ट्रीटमेंट न करता जमिनीत सोडली, असं तिथे कोर्टात ते प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे त्यांना सजा झालेली आहे. म्हणजे हा मुद्दा PFAS प्रोडक्शनचा नसता PFAS पोल्युशनचा आहे आणि तेच आपल्या इथे होऊ नये म्हणून आम्ही जी सिस्टम राबवली आहे, जी रिॲक्टर्स आहेत त्यांची तपासणी आहे, पूर्ण क्लोज लूप सिस्टम आम्ही बनवलेली आहे आणि त्यानंतर त्यातून जो उत्पन्न होणारं सांडपाणी आहे त्याची विल्हेवाट ही MWML इथे इन्सिनरेशनद्वारे करतो आहे. इन्सिनरेशन हा त्याच्यात जे इफ्लुएंट असतं त्याच्या ट्रीटमेंटसाठी सगळ्यात चांगली पद्धत आहे ती इन्सिनरेशन. ती पण 800 डिग्री ते 1200 डिग्री सेल्सिअसवर झाली पाहिजे आणि ती फॅसिलिटी MWMLकडे आहे, म्हणून आपण तिथेच त्याची विल्हेवाट लावतो आहे. त्यामुळे जे प्रदूषण इटलीत झालं तसं प्रदूषण आम्ही इथे होऊ देणार नाही आणि करत नाही. बरं, हे नेमकं प्रोडक्शन काय असतं, ह्याच्यातून कोणता पदार्थ तयार केला जातो आणि पिपास हा जो पिपास नेमका नेमका काय आहे की जो आपल्याला घातक आहे, म्हणून मोर्चेकर देखील हा प्रश्न आणि हा आवाज काय मोठवताना दिसतात? बरोबर. बघा, PFAS हा एक संग्रह आहे केमिकलचा. त्याच्यात तब्बल 10,000 पेक्षा जास्त केमिकल्स आहेत. त्यातले आपण काही बनवतोय आणि ते बघता आजच्या जीवनात आपल्या घरी म्हणा, दवाखान्यांमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हणा, सगळीकडे PFAS हा घटक आहेच. तो असल्या कारणानेच त्या इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू आहेत त्यांचा टिकाव होतो, त्यांचं आगीपासून संरक्षण होतं. आपण जे फायर फायटिंगला फोम वापरतात आग विझवण्यासाठी, त्या फोममध्ये सुद्धा PFAS असतो. बरोबर. तर PFAS हा आताच्या जीवनात लागणारा हा मुख्य घटक सारखा झालेला आहे. म्हणून आणि दुसरं की PFAS भारतात आज बनतोय, आम्ही बनवतोय फक्त का? नाही, भारतात हा पहिल्यापासून बनतोय आणि इम्पोर्टसुद्धा होतो आणि वापरलासुद्धा जातोय. तरी पण ह्याची व्याप्ती किती मोठी आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणी हा बनतो आणि किती गरज आहे ह्याची मार्केटमध्ये, आणि त्याचं उत्पादन आपल्या देशातून आपली लक्ष्मी ऑर्गॅनिक सोडून अन्य ठिकाणावर किती प्रमाणात बनवला जातो? आपल्या देशात जवळपास मी जसं म्हटलं की 55,000 टनसारखं प्रोडक्शन कॅपॅसिटी PFASच्या कंपाऊंडची आहे. आणि याचं जसं तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्समध्ये याचा मुख्यतः खूप वापर होतो, सेमीकंडक्टरमध्ये वापर होतो, त्यानंतर तुमच्या मेडिकल डिव्हाइसेसमध्ये वापर होतो. आपण जसं नॉर्मली हार्टसाठी स्टेंट्स वगैरे टाकले जातात, बरोबर, आणि तर बाकीचे काही उपकरणं वापरले जातात, त्याच्यातसुद्धा PFAS हा घटक असतो. PFAS हा सरळ सरळ आपल्या शरीरावर असा डायरेक्ट अटॅक करत नाही. आपण हातात धरला तरी तो चालतो. म्हणजे तो प्लास्टिकसारखा असतो. तो साधं समजायचं म्हटलं तो एक प्लास्टिकसारखा घटक आहे, बरोबर. म्हणूनच त्याला असं म्हणतात की बाबा हा निसर्गात तसाच राहतो, म्हणून याला नष्ट करण्याची पद्धती आहे इन्सिनरेशन. आणि ती जाळूनच आपण 1000 डिग्री 1200 डिग्रीला जाळल्यानंतरच तो संपतो आणि आम्ही तीच टेक्नॉलॉजी वापरतोय. दुसरं, जे हे प्रोडक्ट्स आहेत आत्ताचे प्रोडक्ट्स वेगळे, आता पुढे जाता जे आपल्याला डिफेन्समध्ये काही गोष्टी लागणार आहेत त्याचेसुद्धा प्रोडक्ट आम्ही ॲज अ लक्ष्मी आता डेव्हलप करतोय DRDO बरोबर. त्यानंतर ग्रीन एनर्जीसाठी याचे काही प्रोडक्ट्स लागणार आहेत, त्याच्यावरही आमची डेव्हलपमेंट चालू आहे. तर म्हणून हे बघता, याचे उपयोग बघता, हे खूप गरजेचं आहे प्रोडक्ट. बरं, ह्याची जी मागणी आहे, ही मागणी कुठपर्यंत आहे? आपल्या देशात आहे, बाहेर आहे? कसं पाठवलं जातं? आत्ता तरी आम्ही मॅक्सिमम सगळं एक्सपोर्टच केलेलं आहे बाहेरच्या देशांमध्ये. तिथे जाऊन ते त्या कंपोनंट्समध्ये जातात आणि ते कंपोनंट्स परत पूर्ण जगभरात वितरित केले जातात. जे प्रशासक म्हणून प्रश्न विचारतोय की अशा पद्धतीच्या कंपन्या जर बॅन केल्या गेल्या, अशा पद्धतीचं जर थांबलं गेलं, तर त्याचा उद्योगधंद्यावरती कसा परिणाम होऊ शकतो? आपल्याकडे हे पूर्ण आपली कंपनी बंद केली तर हे सगळं बंद होईल की इतर ठिकाणून पुन्हा येणार आपल्याकडे? हो, लक्ष्मी बंद झाली तरी त्याचा वापर तर बंद होणार नाही आहे. तो लागणारच आहे, कारण की गरजेचं आहे. म्हणून ते बाहेरून येणार आणि तर ते सहज एक PFAS म्हणून न येता ते इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भातील एक इलेक्ट्रॉनिक्स, तुम्ही मोबाईल इम्पोर्ट केला सपोज, त्याच्यात जर समजा तो घटक आहे तो तुम्ही तपासू शकणार नाही, पण तो येणार, त्याशिवाय ती प्रोडक्ट येणार नाही तिथे. म्हणून PFAS हा गरजेचा आहेच.
पण हे सगळं चाललंय, वातावरण एकीकडं चिघळताना वाटतंय, आक्रमक लोक होताना दिसत आहे. दुसरीकडे प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते कंपनीकडून, ती रत्नागिरीत घेतली जाते, स्थानिकांना विश्वासात घेतली नाही. यावर्षी दुटप्पी भूमिका किंवा स्पष्ट भूमिका कंपनी का राबवत नाही? नाही, आम्ही पहिल्यापासूनच जे ग्रामस्थ आहेत आजूबाजूला, आम्ही सगळ्यांशी संपर्क साधला, सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट केलं. आमच्या साईटवर या, आमचे जे आहे उपकरणं वगैरे आहेत, आमची साईट आहे, आम्ही पोल्युशन कंट्रोल कसं करतो हे सगळं बघा, जेणेकरून तुमचा विश्वास वाढेल. आणि आम्ही त्यांना सातत्याने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहोत. शासनाने काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, ह्या गाईडलाईनची पूर्णतः अंमलबजावणी कंपनी करताना दिसते की त्याच्यामध्ये काही त्रुटी वाटत आहे? नाही, जेवढ्या परमिशन्स आणि त्या जेवढ्या अटी आम्हाला दिल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्यांचं आम्ही काटेकोरपणे पालन करतो आहोत. आणि त्यामुळे भरपूरशा यंत्रणांनी आमच्या साईटला व्हिजिट दिली, त्यांनी ऑडिट्स केले आणि त्यात आत्तापर्यंत पाहिलं की आमची प्लांट चालू आहेत, प्रोडक्शन चालू आहेत. तरी देखील सरकार आपापली भूमिका मांडताना दिसतंय. आंदोलनकर्त्यांच्या एकूण आंदोलन कसं बघताय, काय सांगाल? आता बघा, आंदोलक त्यांचे काही प्रश्न आहेत हे मला कळलं आहे. आता त्या प्रश्नांना आम्ही उत्तरं दिली पाहिजे, ही आमची भूमिका राहणार. त्यातून याला आम्ही म्हणतो कोलॅबोरेशन करून कसं ह्या गोष्टीला आमची जी भूमिका आहे ती व्यवस्थित त्यांच्यावर पोहोचवण्याचा आम्ही परत प्रयत्न करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.